लाईफ मध्ये कधीच नको तिथे मोठेपणा दाखवायचा नसतो. वाय एम आय सेइंग दिस? तर मम्मी एकटी लांबचा प्रवास करू नये म्हणून मी निघाले तिच्यासोबत. पहाटे पप्पांनी गाडीवरून आम्हाला रेल्वे स्टेशनवर ड्रॉप केलं आणि माझी इच्छा नसतानाही मम्मीने एकटीने प्रवास करू नये म्हणून तोंड वर करून मी येते तुझ्यासोबत बोलून रेल्वे प्लेटफॉर्मवर पोहोचलो. एंड वी थॉट ट्रेन इज लेट, बट ट्रेन हम पहुंचने के 10 मिनट पहले ही निकल चुकी थी. एंड अब जो मैं चाहती थी वही हो चुका था. आणि मुलाला भेटता नाही येणार या विचाराने ये उदास हो गई. अँड आय वाज टेलिंग हर की मला माहिती होतं ट्रेन मिस होणारच आहे आणि हिचं तोंड बघून आय न्यू इट की आता सगळा राग पप्पांवर निघणार. और मेरे दोस्तों, कोणामुळे लेट झालं ये ब्लेम गेम शुरू हो चुका था. ख्वाब पूरे होते नहीं है बट घर जाके नींद पूरी करूंगी ये सोच के आई वाज सो हैप्पी इनसाइड. बट मुझे नहीं पता था कि मेरी खुशी 2 पल की थी, बिकॉज पप्पा ने आम्हाला एसटी बस मध्ये बसवलं होतं और यहाँ मेरा दिमाग नेक्स्ट लेवल पे खराब हो चुका था. आणि या मातेचा आनंद गगनात मावत नव्हता. मोशन सिकनेस कंट्रोल करायला मम्मीने मला लेमन गोळ्या घेऊन दिल्या. मग सनराईज बघत बस चाय ब्रेक के लिए रुकी थी आणि करंट लागल्यासारखे उभे राहिलेल्या केसांना खाली बसवत परत गाडीमध्ये बसून आपण किती मूर्ख आहोत हा विचार करत हिरवा निसर्ग हा भवतीने ऐकत 7 तास प्रवास करून गावाला पोहोचलो होतो. मग पहिले पेट पूजा, फिर काम दूजा कह के, दाल खिचडी खाके, ऑटो में बैठ के आम्ही पोहोचलो दादाला भेटायला. आणि मुलांची रूम दाखवणं लायक नसते म्हणून खिडकीतून बाहेरचा व्ह्यू दाखवून गप्पा मारून पुण्याला निघायची वेळ झाली होती. मग परत रिक्षामध्ये बसून याला बाय बोलून आम्ही रेल्वेसाठी निघालो. अँड गेस व्हॉट, इनकी शक्ल देखिए आप समझ सकते हो, हमारी ट्रेन फिर से मिस हो चुकी. मग परत एकदा आमचा पचका झाला होता. माझी मम्मी मावशीला कॉलवर सगळं सांगत बसली होती. एसटी स्टँडवर पोहोचलो आणि 5 मिनिटातच आम्हाला बस व बसायला जागा मिळाली होती आणि 10 तास साथ देऊन माझ्या एअरपोर्ट्सने माझी साथ सोडली होती. मग सूरज डुबाई एरो न ऐकता तांबडी चांबडी उन्हामध्ये न चमकवता सलमान खानच्या स्टाईल मध्ये बसून माझ्या सनग्लासेस मधून जास्त भारी दिसते सनसेट दाखवून मेरे मोशन सिकनेस को ऑल इज वेल कह के फिर से ढलता हुआ सूरज देख के फायनली आम्ही पुण्याला पोहोचलो.